आम्हाला खरं तर संसदेत आम्ही एक महिना सगळे होतो आणि आमची एवढीच अपेक्षा होती की एक चांगली चर्चा व्हावी। दोन महत्त्वाच्या घटना या देशात झाल्यात। एक तर नीटच्या परीक्षेत झालेलं लिकेज, त्याच्यानंतरचं झालेलं जंतर मंतरचं आंदोलन आणि त्यात तिथल्या आपल्या मुलांवर झालेला हल्ला आणि पेलेट गन्स ह्याची एक इन्क्वायरी स्वतः मी हाऊसमध्ये बोलले तेव्हा ह्याच्यावर SIT स्थापन करा आणि पारदर्शकपणे या देशाला सांगा की ऑर्डर कोणी दिली। या बाबतीत आम्हाला आश्चर्य वाटतंय की सरकारची कुठलीही सहकार्याची भूमिका नव्हती। आणि दुसरं, जो आपल्या सगळ्यांच्याच श्रद्धेचा विषय आहे, ज्या प्रभू श्रीराम यांना आपण मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणतो, अशा मर्यादा पुरुषोत्तम रामांच्या मंदिरात चंदा चोरी होते हे धक्कादायक आहे। आणि त्याच्यामुळे म्हणजे आता मंदिरं पण सोडली नाहीत अशी भावना ही सर्वसामान्य मायबाप जनतेत आहेत आणि त्याची इन्क्वायरी ही होईल तेव्हा होईल। पण व्हिडिओज पाहिलं ना, चोरी तर झालीच आहे ना, आणि त्याच्यावर चर्चा करायला का सरकार हो म्हणत नव्हती। आणि एक तुम्हाला सांगते मी की हाऊस चालणं, पार्लमेंट चालणं ही विरोधी पक्षाची जबाबदारी नसते, ती सत्ताधाऱ्यांची असते एका लोकशाहीमध्ये। त्याच्यामुळे दुर्दैव आहे की ह्या सगळ्या चर्चेमध्ये आम्ही प्रत्येक चर्चेला तयार होतो। या देशात दोनच उत्तरं आम्ही मागतोय। एक की आपल्या मुलांवर पेलेट गनची ऑर्डर कोणी दिली हा पहिला मुद्दा, आणि दुसरा प्रभू श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम रामांच्या मंदिरामध्ये चोरी कोणी केली आणि तो चंदा कुठे गेला याचं उत्तर आम्हाला हवं।